मी जे बोलायले ते वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा कोणी वाली नाही त्यांच्यासाठी बोलायलेली आहे. आणि मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलेलं आहे. मुंडे साहेबांचा राजकारणाचा जो पाया आहे तो पायाच आहे वंचिताचा, पीडितांचा वाली आणि वाणी बनण्याचा. याच मंचावर उभं राहून मी एक कविता म्हणली होती, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिनको नदियों ने सींचा है, बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. ही कहाणी माझी नाही, ही कहाणी त्या सगळ्या वंचितांची आहे. त्या वंचितांची आहे की ज्यांना सहज काही मिळत नाही, मृत्यूशी रोज जीवनासाठी झुंज द्यावे लागते. त्यांच्यासाठी माझं जीवन समर्पित आहे. याच मंचावर तुम्ही मला माझ्यावर धाड पडली, कुलूप लागला कारखान्याला म्हणून चेक गोळा करून दिले, जे मी स्वीकारलेच नाही. पण त्या प्रत्येक त्या रकमेमध्ये तुमचं माझ्यावर कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चुकवणार आहे. हे वचन माझ्या पाठीमागे माझं सर्वस्व, माझ्या बाबांचं सर्वस्व भगवान बाबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला देते. पण मलाही तुमच्याकडून काहीतरी वचन पाहिजे. देताल ना मला वचन? बघू बरं कुठे आहेत तुमचे हात, आवळा बरं तुमच्या मुठी आणि वचन द्या बरं मला. एकजुटीचं मला वचन द्या. आता काय झालं तरी आपण सगळ्यांनी एकजुटीने येणाऱ्या प्रत्येक युद्धाला सामोरं जायचंय. आपसातले भांडणं, बांधावरचे भांडणं, पदाचे भांडणं, अहंकाराचे भांडणं सगळे आज भगवान बाबाच्या चरणी प्रत्येकाने फुलांबरोबर अर्पण करा आणि 1 वर्ष तुमच्या लेकीला द्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान खाली घालायला लागणार नाही. हे वचन मला तुमच्याकडून पाहिजे. देणार ना मला? 1 वर्ष देणार ना मला? 1 वर्ष एकजुटीने माझ्या बीड जिल्ह्याकडे सगळं राज्य बघत आहे. या बीड जिल्ह्याने आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे. जाती पाती धर्माच्या भिंती जुगारून या बीड जिल्ह्याने, अरे मला 6 लाख किती 75,000 मतं मिळाले. देशामधल्या पहिल्या 6-7 मध्ये मत आहेत. अरे मी हारले नाही रे, मी हारले नाहीये. इथून हारला त्या दिवशी माणूस हरत असता, इथून मी कधीच हारले नाही.